तर प्रकाश आंबेडकरांनी आज संभाजीनगरातनं आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केली आहे। राज्यभरातनं ही यात्रा जाणार आहे। येत्या 25 जुलै रोजी दादरच्या चैत्यभूमीतनं या यात्रेची सुरुवात होईल। तर 7 किंवा 8 ऑक्टोबरला किंवा 7 किंवा 8 ऑगस्टला या यात्रेची सांगता होणार आहे। ओबीसी आरक्षणाची प्रमुख मागणी करत ही यात्रा पार पडणार आहे। तर ओबीसींविरुद्ध मराठा वादाची भीती वाटत असल्याचं सुद्धा यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। आरक्षण बचाव यात्रा ते काढणार आहेत। यामध्ये एससी एसटी ओबीसीच्या हक्काची लढाई आम्ही लढतोय असं त्यांनी म्हटलंय। दादरच्या चैत्यभूमीवरनं सुरुवात होईल। यापूर्वी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भात भाष्य करत असताना वेगळी ताटं प्रत्येक समाजाची मांडली जावीत असाही उल्लेख केलाय। आरक्षण बचाव जनयात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना हिची सांगता 7 किंवा 8 तारखेला औरंगाबादमध्ये होणार आहे। तर सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळायला हवं या मनोज जरांगेंच्या मागणीवर प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे। सगळे सोयरे ही भेसळ आहे। घाईघाईत आता काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। तर दुसरीकडे जरांगेंनी प्रकाश आंबेडकरांवरती पलटवार केलाय। याच्यामध्ये जे आहे ते भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे की सगळे सोयरे भेसळ आहे। सगळे सोयरे भेसळ आहे। आणि म्हणून त्या दिवशी याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा या 2 इश्यूवरती की एक जरांगेची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या हा एक इश्यू, आणि दुसरा हे जे सगळे सोयरे आहेत या संदर्भात तुमची भूमिका। प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा किंवा मी बी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा ज्या जाती घातल्यात ओरिजिनल 180 त्याच्यानंतर आलेल्या जाती ह्या बोगस शब्द वापरू त्याला। जे बोगस आरक्षण घेतलं जाते 16% पण बोगस घेतलं। त्याच्यानंतर ज्या जाती ओरिजिनल आरक्षणात 180 घातल्या होत्या त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या ते पण उघडायला पाहिजे ना मग।